नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्लॉग थोडा स्पेशल आहे, कारण आम्ही गेलो होतो माझ्या फॅमिलीसोबत एक स्मॉल बट ब्युटिफुल ट्रिपला. कुठे? ते म्हणजे कास पठार आणि कास तलावला. इथे नेटवर्क जवळजवळ नाही, पण मनाला मिळणारी शांतता 100% आहे. चला तर मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. तर कास हे पठार कुठे आहे? सातारा शहरापासून साधारण 22 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे. सो फ्रेंड्स, आता आपण पोचलो आहोत कास तलावाच्या इथे. इथले वातावरण खूपच शांतपूर्ण आहे. इथे आल्यावर जाणवतं की मोबाईल बाजूला ठेवावा आणि निसर्गाशी बोलावं. फक्त पक्ष्यांचे आवाज, वाऱ्याची सळसळ आणि समोर हिरवीगार टेकडी, खरंच मन प्रसन्न होऊन जातं. तर कास तलावावर पोचल्याच्या नंतर जो तिथला व्ह्यू होता, जी शांतता होती, ते बघून खूपच मनाला शांतता भेटत होती. खूपच छान वाटत होते आणि खूपच फ्रेश वाटत होतं. तर पोचल्याच्या नंतरच पहिला आम्हाला दिसला झाडाला. तर आम्ही एक जण त्या झोक्यावर जाऊन मस्तपैकी लहान होऊन सगळे झोक्यावर बसून छान झोके घेत होते. आणि पहिल्यांदा मी बसले, नंतर पर्चितीन पण बसून तिने पण खूप एन्जॉय केलं, आर्याने खूप एन्जॉय केलं. आणि नंतर मग मम्मी बसली. तर पप्पा एकदम बघताय तुम्ही आता व्हिडिओमध्ये, पप्पा कसे बघतायत मम्मीकडे की पाळणा आता म्हणजे झोकाला तुटणार मम्मीच्या ओझ्याने. तर असं फनी मोमेंट्स आमचे तिथे चालू होते. मम्मीने पण खूप मनसोक्त मजा घेतली झोक्यावरती. काय देताय झोका? त्याच्यानंतर पप्पा बसले. तर तुम्ही बघू शकताय मम्मी किती छान जोरात पप्पांना झोके देत आहे. तर अशा तऱ्हेने पप्पांनी सुद्धा खूपच झोक्यावरती मला वाटते बऱ्याच वर्षानंतर त्यांनी असे झोक्यावर बसून एन्जॉय केलं असेल. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, ते झोक्यावर बसायला तयार नव्हते. का तर त्यांना असं वाटत होतं त्यांच्या ओझ्यानं झाड किंवा झोका तुटायचा वगैरे. बट ते सुद्धा शेवटी सगळ्यांचं झाल्यानंतर ते सुद्धा बसले. आजूबाजूला पण बरेच असे झोके होते. तिथे सगळे जे पर्यटन आले होते ते मनसोक्त आनंद घेत होते. ते झाल्याच्या नंतर आम्ही पुढे गेलो मग तलाव बघायला. तिथे सुद्धा तलावाच्या इथे जसं आम्ही हळूहळू पुढे जात होतो, तर एक शांत वातावरणाचा अनुभव आम्ही घेत होतो. तलाव पाहिल्यानंतर खूपच मस्त वाटत होतं, खूपच शांत वाटत होतं. काही मनात विचार नाही, काही गोंगाटा नाही, काही नाही. खूपच छान वाटलं. येथे भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या सुरुवातीपर्यंत. सातारा शहरातून खाजगी गाड्यांनी किंवा ST बसेसने कास पठारावर सहज पोहोचता येते. हे एक प्रसिद्ध पर्यटनाचे ठिकाण आहे आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक स्वप्न ठिकाण मानले जाते. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. आणि हे तुम्हाला झाडीत असं गुहेसारखं दिसत आहे. तर तिथे बरेच पर्यटन जेवण वगैरे तिथे बनवून खातात. कास पठार आणि तलावाच्या आसपास अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळे सुद्धा आहेत. यात प्रामुख्याने ठोसेघर धबधबा, वज्राई धबधबा, चाळकेवाडी, पवनचक्की फार्म, ऐतिहासिक सज्जनगड किल्ला आणि बामणोली याचा समावेश होतो. हे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाणे आहेत. मस्त तिथे फिरल्याच्या नंतर मग आम्ही थोडं तिथे स्नॅक्स वगैरे घेतलं, जेवलो आम्ही तिथे. आणि नंतर निघालो आम्ही. मग 5 वाजले होते. 5च्या दरम्यान आम्ही निघालो. आपण रोज बिझी लाईफमध्ये अडकलेलो असतो, स्ट्रेस, काम, टेन्शन अँड ऑल. पण अशा छोट्या ट्रिप्स आपल्याला आठवण करून देतात की लाईफ इज नॉट ओनली अबाउट वर्क, लाईफ इज ऑल्सो अबाउट पीस अँड फॅमिली.
सातारा शहरापासून पश्चिमेस सुमारे 22 ते 25 किलोमीटर अंतरावर यवतेश्वर गावाजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यानंतर येथे असंख्य दुर्मिळ प्रजातींची रानफुले फुलतात, ज्यामुळे पूर्ण पठार फुलांच्या गालिच्यासारखे दिसते. कास तलाव हे पठारावरील एक प्रमुख आकर्षण आहे, जे सातारा शहराला पाणी पुरवठा करते. निघाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं सनसेट इथे आहे. तर आम्ही पण गाडी तिथे थांबवली आणि आम्ही पण शूट करायला लागलो आमचे व्हिडिओज आणि फोटोज वगैरे. तर खूपच सुंदर असा सनसेट हा दिसत होता. आणि मम्मी तर फुल ऑन एकदम ती आल्यापासून खूपच एन्जॉय करत होती, म्हणजे सगळेच एन्जॉय करत होते. ती पण एकदम फुल ऑन ती एन्जॉय करत होती, मस्त पोजेस देत होती, थांबतच नव्हती ती. इतके छान छान पोजेस देत होती. तिचे व्हिडिओ पण आम्ही भरपूर काढले, प्रचितीचे काढले आणि आम्ही सगळ्यांनीच खूप असं फुल ऑन एन्जॉय तिथे केलं. सो असं सगळ्यांनी छान छान फोटो व्हिडिओज काढून सगळ्या आठवणी आम्ही साठवून ठेवल्या आमच्या. आणि परत आम्ही निघालो मग आमच्या घरी. या पठारावर नीरव शांतता असते, बारमाही गार वारा असतो. येथे जणू काही वाऱ्याची सत्ता, सुळसुळ वाहणारा वारा, त्याचाच सूर आणि त्याचेच गाणे. आमची ऑटो रिक्षा जर्नी, सिम्पल फूड अँड फॅमिली गॉसिप. लक्झरी नाही, बट हॅपीनेस ऑन फुल पॅकेज. Sometimes happiness does not need 5-star hotel. It needs only nature and loved ones. सो फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथेच संपवते. जर तुम्हाला हा पीसफुल फॅमिली व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला असा शांत ठिकाण आवडतो का? सो मंडळी, आजचा हा कास पठार आणि कास तलावाचा प्रवास इथेच संपतो. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही कधी कासला गेला आहात का? सो नसाल गेलात तर नक्की विजिट करा. नेक्स्ट व्लॉगमध्ये मी अजून एक ब्युटिफुल स्टोरी घेऊन येईन. अंटिल देन, स्टे हॅपी, स्टे पीसफुल अँड कीप स्माइलिंग. बाय.